नमस्कार. मी डॉक्टर आदिती आचार्य लोखंडे. मी एक मनोविकार तज्ज्ञ म्हणून चेंबूर मुंबई येथे कार्यरत आहे. आज आपल्याशी बोलणार आहे एका खूप कॉमन प्रॉब्लेमविषयी, 30शीतल्या महिलांच्या मानसिक समस्यांविषयी. तर एक प्रश्न असा विचारला गेला होता मला की 30शीतल्या महिला का एवढी चिडचिड करतात, तर नेमकी कारणं काय त्या बाबतीत. तर ह्याविषयी आपण आज डिटेलमध्ये थोडंसं बोलूयात. आता कसं आहे की 30शीतली महिला म्हटलं की आता आजकाल थोडंसं लग्नाचं वय पण थोडं पुढे पुढे जात चाललं आहे. त्याच्यामुळे 28, 29, 30शीला लग्न होतात. त्याच्यानंतर लग्न झाल्या एक प्रकारे महिलेचं जगच बदलतं. जबाबदाऱ्या नवीन येतात. त्याचबरोबर महिलांच्या विषयी म्हणायचं झालं तर आता दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडायला लागतात. खूप शिक्षण घेतलेलं असतं, त्याच्यामुळे शिक्षण घेतल्यामुळे पुढे काहीतरी आपलं करिअर व्यवस्थित राहावं, व्यवस्थित पुढे व्हावं, फुलावं असं स्वतः त्या महिलेची इच्छाही असते. आणि तसं प्रेशर सगळीकडून, म्हणजे सासू सासऱ्यांकडून असेल, आईवडिलांकडून, अगं एवढी शिकली आहेस, तू पुढे काहीतरी छान करायला पाहिजेस तुझ्या करिअरचं, हे प्रेशर तर असतंच. पण त्याचबरोबर घरातल्या जबाबदाऱ्या काही सुटलेल्या नसतात. म्हणजे महिला बाहेर कितीही उत्तम कर्तृत्व करत असेल तरी घरातल्या गोष्टींमधनं ती बाहेर पूर्णपणे नाही पडू शकत. बऱ्याच गोष्टी आजकाल महिला करतात, बायका ठेवल्या आहेत घरातल्या जबाबदाऱ्या इतर पूर्ण करायला, पण तरीही प्रायमरी जबाबदारी ही त्या महिलेची अजूनही मानली जाते. आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा महिलेची तारेवरची कसरत असते. ह्या दोन्ही गोष्टी, हे वर्क लाईफ बॅलन्स सांभाळायचं म्हटलं तर महिलांना खूप अवघड जातं. आणि ह्यातनं कधीकधी महिलांना डिप्रेशन किंवा अँझायटी म्हणजे चिंतारोग अशा प्रकारचे आजार होऊ शकतात. तर त्याच्यामुळे ही चिडचिड जी होते, ती चिडचिड हे फक्त एक लक्षण आहे. ते नेमकं कुठून येतं आहे, म्हणजे त्या महिलेशी आपण जेव्हा बोलतो तेव्हा लक्षात येतं की अरे एखाद्या महिलेला नैराश्य आलं असेल तर ती सांगते की माझं आजकाल कशातच लक्ष लागत नाही, छोट्या छोट्या गोष्टींवरून मला पटकन रडू येतं, कोणी काही थोडंसं जरी बोललं, मला काही असं मला वाटलं की मला टोचल्यासारखं कोणी बोललंय की मला माझा लगेच पारा चढतो. किंवा मी जसं मुलांबरोबर पूर्वी वेळ घालवत होते, जितका मला आनंद मिळायचा मुलांशी खेळून, तसं आता काही मिळत नाही. कामातही माझं लक्ष लागत नाही, झोप माझी पूर्ण होत नाही, झोप लागत नाही कधी कधी, किंवा झोप खूप जास्त लागते. दोन्ही टोकाच्या गोष्टी होऊ शकतात. त्याचबरोबर भूक एकदम कमी झाली आहे, किंवा खावंसच खायची काही इच्छाच होत नाही, किंवा दुसरं टोक म्हणजे भूक खूप जास्त वाढली आहे. तर मनात निगेटिव्ह विचार येत राहतात, कुठल्याही गोष्टीबद्दल पॉझिटिव्ह वाटत नाही. म्हणजे पहिल्यांदा कुठली गोष्ट करायची म्हटली तर नको हेच मनात येतं. अनेक प्रकारचे निगेटिव्ह विचार येतात. ह्या सगळ्या प्रॉब्लेम्समुळे माझ्या नवऱ्याशी पण तेवढंसं पूर्वीसारखं बॉन्डिंग राहिलं नाही, नातेसंबंध बिघडत आहेत, कामाच्या ठिकाणी मला बॉस सांगतोय की काही तुझं लक्ष नाही आहे नीट, कामात चुका होत आहेत. तर ही सगळी लक्षणं असतात डिप्रेशनची, महिलांमध्ये उद्भवणाऱ्या डिप्रेशनची. तर हे सगळं नेमकं घडतं काय, आणि की आजूबाजूचे लोक जे असतात ते फक्त एवढंच म्हणजे एवढंच त्यांना कळतं की ही चिडचिड करते, पण त्याच्यासाठी आपण काही उपचार करू शकतो किंवा मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊ शकतो आणि सल्ला घेऊ शकतो, हे कोणाच्या ध्यानीमनीही येत नाही. तर हे सर्वात मोठं दुर्दैव आहे खरं तर. आता ह्या माध्यमातून तरी किमान जनजागृती होणं अपेक्षित आहे की ज्याच्यामुळे महिलांचे जे प्रॉब्लेम्स आहेत, महिलांनाही डिप्रेशन, अँझायटी असे प्रॉब्लेम्स होत असतात. आणि इनफॅक्ट महिलांमध्ये डिप्रेशनचं प्रमाण पुरुषांपेक्षा खूप जास्त आहे. दर 5 महिलांमागे एका महिलेला डिप्रेशन किंवा अँझायटी, नैराश्य किंवा चिंतारोग हे प्रॉब्लेम्स असतात. तर तुम्ही लक्षात घ्याल, 5 मागे एका महिलेला असतात, म्हणजे किती जास्त प्रमाणात ते समाजात आढळतात. पण दुर्दैव असं आहे की यांचा योग्य उपचार होत नाही आणि महिलांना असं वाटतं की हे असंच आहे, हे असंच जगायचं आहे, सफर होतच आपल्याला आयुष्य काढायचं आहे, असा त्यांचा कुठेतरी समज झालेला असतो. तर हे झालं महिलांमधल्या डिप्रेशनचं. तर डिप्रेशन हा एक रोग आहे, हा अत्यंत ट्रीटेबल रोग आहे. म्हणजे आपण थोडे दिवस, काही महिने व्यवस्थित औषध घेतलं तर आपण व्यवस्थित त्यातनं बाहेर पडू शकतो. इतकं सोपं आहे ते, पण आपण त्याची दखल घेत नाही, त्याला गांभीर्यानं घेत नाही, हे सर्वात मोठं दुर्दैव आहे. तर
औषधोपचार हा एक भाग झाला. त्याचबरोबर महिलांना वर्क लाईफ बॅलन्स साधता येणंही आवश्यक आहे. बऱ्याचदा महिलांच्या स्वतःकडूनच अपेक्षा अशा असतात की मी सगळंच छान केलं पाहिजे, मी घरचं पण बघितलं पाहिजे, मुलांकडे पण लक्ष दिलं पाहिजे, कामाच्या ठिकाणी पण व्यवस्थित केलं पाहिजे. पण त्यांना हे लक्षात येत नाही की दिवसात 24 तासच असतात, तुम्ही 48 तासांचं काम 24 तासात नाही करू शकत. तर ही मर्यादा प्रत्येकाने स्वतःची लक्षात घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर बऱ्याच महिलांना मी म्हणते सुपर वुमन कॉम्प्लेक्स असतो की मी म्हणजे सुपर वुमन आहे आणि मी सगळं करायलाच पाहिजे. तर महिलांना आम्ही जेव्हा समुपदेशन करतो तेव्हा हे आवर्जून सांगतो की सगळ्याच जबाबदाऱ्या स्वतःच्या डोक्यावर घेऊ नका, जबाबदाऱ्या डेलिगेट करायलाही शिका. तर जिथे शक्य आहे तिकडे मदत घ्यायला काहीच हरकत नाही. तुमच्या घरातल्यांची मदत घ्या, सासू सासऱ्यांची मदत घ्या, आईवडिलांची मदत घ्या, नवऱ्याची थोडीशी मदत घ्या. आणि त्याचबरोबर जिथे शक्य आहे तिकडे घरातल्या कामांसाठी तुम्हाला जर बायका ठेवता येत असतील, कामांना मेड्स ठेवता येत असतील, तसं काहीतरी डेलिगेट करा, जेणेकरून तुमची स्ट्रेस लेवल कमी राहील, तुम्हाला आनंदाने आयुष्य जगता येईल आणि समाधानाने जगता येईल. हे सर्वात महत्त्वाचं आहे. दुसरा भाग असा आहे की हा झाला नैराश्याबद्दल आपण बोललो. त्याचबरोबर महिलांमध्ये चिंता रोगही खूप जास्त प्रमाणात आढळून येतो. तर चिंता रोग म्हणजे नेमकं काय होतं की छोट्या छोट्या गोष्टींबद्दल खूप जास्त अँझायटी वाटू लागते, म्हणजे चिंता वाटायला लागते. आता मला सकाळी उठायचं आहे, मला 6ला उठायचं आहे, तर रात्रभर झोप लागत नाही की मला जाग येईल की नाही, मग पुढची कामं कशी होणार. मग 6च्या ऐवजी मी 5:30लाच उठते आणि कामं करायला लागते. मग एवढं करूनही मला खात्री नसते होईल की नाही, त्याच्यामुळे सगळं आधी करते मी. ते करत असताना मनात हे विचार चालूच असतात, होईल की नाही, कसं होईल, काय होईल, मुलाला शाळेत डबा द्यायचा आहे, मला स्वतःचं सकाळचं सगळा स्वयंपाक करायचा आहे घरातल्यांचा. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींची चिंता वाटत राहते. आणि मग अशा महिलांना काय होतं की थोडंसं जरी नॉर्मल रुटीनपेक्षा काही एक्स्ट्रा काम पडलं किंवा काही एक्स्ट्रा टेन्शन आलं की एकदमच त्यांचा बांध सुटल्यासारखं होतं आणि त्याच्यामुळे मग एकदम सडनली पॅनिक अटॅक येणे किंवा खूप एकदम शारीरिक लक्षणं येणे, जसे की हातपाय थरथरणे किंवा एकदम घाम फुटणे किंवा छातीत धडधडणे वगैरे असे सिम्पटम्स, अशी लक्षणं येऊ शकतात. तर महत्त्वाचं हे आहे की आपण चिंता रोग हाही असा रोग आहे, अँझायटी, की तो खूप ट्रीटेबल आहे. म्हणजे सलग 4 आठवडे औषध तुम्ही व्यवस्थित घेतलं की तुमची चिंता पूर्णपणे जाऊ शकते. तर हे आपण सगळ्यांनी समजून घ्यायची गरज आहे की नैराश्य असू दे, चिंता रोग असू दे, आपण जर त्याची व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली, आपण व्यवस्थित उपचार घेतले आणि त्याचबरोबर समुपदेशनही घेतलं तर आपण ह्याच्यावर नक्कीच मात करू शकतो आणि यातनं पूर्णपणे बाहेर पडू शकतो. धन्यवाद.